ही दिला आहे. या तपसा नदीच्या तटावरती त्यांनी काय केलं, आश्रम उभा केला आणि भरद्वाज हा त्यांचा प्रथम शिष्य आणि विद्यामध्ये त्या ठिकाणी राहू लागलेले. यापूर्वी नारदांनी त्या ठिकाणी वाल्याचं वाल्मिकी असं नामकरण केलं. का तर त्याच्या भोवती वारुळ चढलेलं होतं आणि त्या वारुळ चढल्यामुळे नारद मुनी म्हणाले की वाल्या तुला आता मी गुरुनाम देतो. ते गुरुनाम म्हणजे वाल्याचा वाल्मिकी. तू काय आहेस, वाल्मिकी होशील. इथून पुढे तुला वाल्मिकी या नावाने या त्रिभुवनामध्ये ओळखले जाईल. तेव्हा त्या तपसा नदीच्या तटावरती जो आश्रम बांधला आणि आश्रमामध्ये तपश्चर्या ते करू लागलेले आहे. त्या आश्रमाच्या भोवती हंसाचं झुडपं त्या ठिकाणी फिरत होत. हंसाचं झुडपं फिरत असताना एका व्याधानं काय केलं, त्या हंसाच्या झुडप्यातील नराला बाण मारला, तिरकमता मारला आणि तो त्यामध्ये मृत्युमुखी पडला, घाण होऊन पडला, रक्तबंबाळ झाला आणि व्रत झाला. ती हंसीन त्या ठिकाणी फिरत होती, त्याच्याभोवती फिरत होती आणि तिच्या नयनामधून तिच्या डोळ्यामधून अश्रू वाहत होते आणि ते अश्रू वाहत असल्यामुळे वाल्मिकीला काय झालं, वाल्मिकी मुनींना दया आली आणि दया आल्यामुळं त्यांनी त्या व्याधाला शाप दिला की हे व्याधा, अरे तुला कधीही मा निषाद त्वाम गमहा, तुला कधीही सुख आणि सौख्य लाभणार नाही असा शाप त्या ठिकाणी दिला. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण याला निराकारण शाप दिलेला आहे. परंतु ते एक श्लोक तयार झालेला होता आणि त्याच श्लोकाचं ते पुन्हा पुन्हा चिंतन करत होते. तेव्हा त्यांनी भरद्वाजाला सांगितलं, भरद्वाज माझे वस्त्र काय कर तू घेऊन ते आहे, मी स्नान करतो, स्नान करून संध्या करीन, येते आवाहन करीन. परंतु त्यांच्या मनामध्ये तो श्लोक सारखा फिरत होता. तो सारखा श्लोकाचं चिंतन होत होतं. त्या तमसेच्या पात्रामध्ये उतरले. ते तमसा नदी एवढी शुद्ध होती, त्यामध्ये चिखलाचा लोरेशही नव्हता. शुद्ध स्फटिक बन्यासारखं स्वच्छ असं पाणी होतं. ते पाणी संत होतं, ते द्रव्य अत्यंत अद्भुत होतं. त्या गोळकीने स्नान केलं आणि पुन्हा आश्रमामध्ये आले. त्या यज्ञ वेदीजवळ बसले. यज्ञ वेदीजवळ बसले असताना तो श्लोकच मा निषाद त्वाम गमहा शाश्वती समाहा हा जो श्लोक आहे तो श्लोकच त्यांच्या मनामध्ये सारखा सारखा फिरत होता. त्यांचं चित्त हवानाकडे होतं. ब्रह्मदेव त्या ठिकाणी उभे राहिले. ब्रह्मदेव उभे राहिल्याबरोबर आणि पाहत राहिल्यामुळं ब्रह्मदेव स्मित करत होते. तेव्हा ब्रह्मदेवानी सांगितलं हे मुने वाल्मिकी, तुझ्या मनामध्ये जो श्लोक प्रतिभा शक्तीनं निर्माण झालेला आहे तो श्लोक माझ्याच प्रेरणेने निर्माण झालेला आहे आणि तुला आता अद्भुत असं रामचरित्राचं गायन करावयाचं आहे, लिखाण करावयाचं आहे. तेव्हा तू काय कर, आता रामचरित्र लिहायला चालू कर. असं त्या ठिकाणी त्यांना कृपा प्रसाद दिला. झाले ब्रह्मदेव अंतर्धान झालेले आहे. अंतर्धान झाल्यानंतर वाल्मिकी ऋषी आणि त्याचे जे शिष्य होते हे शिष्य केवळ पाहत राहिले की अरे प्रत्यक्ष सृष्टीकर्ता रचयिता ब्रह्मदेव यांचे आपल्याला दर्शन झालेले असताना ते क्षणात उलीकडे गेले. पण वाल्मिकीच्या मनामध्ये मात्र केवळ तो एकच श्लोक होता. कोणता? मा निषाद त्वाम गमहा शाश्वती समाहा. नंतर हवन वगैरे संपल्यानंतर त्यांनी भरद्वाजाला विचारलं, भरद्वाज अरे हा श्लोक खरोखरच काव्यमय आहे. भरद्वाजाला सांगितलं, गुरुवर्य तुमच्या मुखामधून आलेलं प्रतिभेचं ते अमोघ असं शक्तीचं जे वाक्य आहे ते खरोखर काव्य रूप आहे. ते आठ अशा मात्रेमध्ये बसत आहे.
आणि त्यानंतर वाल्मिकींना प्रेरणा झाली आणि ब्रह्मदेवाच्या प्रेरणेमुळे त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रामायण लिहिलं. आणि हे रामायण लिहिल्यानंतर त्याची स्वर्ग मृत्यू